परंतु या ठिकाणी मला हे सूचित करायचं आहे की या संपूर्ण रायगड जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना 15 तालुका अध्यक्ष माझ्यासोबत असताना आणि ह्या रायगड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची प्रचंड ताकद असताना मी अशा पद्धतीने कुठेतरी कोणाला भेटायला जाणं योग्य नाही. पण महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरे साहेबांना मला भेटायला जाताना माझा जो शिष्टमंडळ घेऊन मला त्यांना भेटायचं आहे त्या दृष्टीने त्यांनी तशा पद्धतीने मला बोलावलं पाहिजे. अजूनपर्यंत त्यांनी तसं बोलावलेलं नाही आहे. ही खंत या ठिकाणी या बैठकीत चर्चा चालू असताना सगळ्यांनी मांडली ती मीही मांडली. मला विश्वास आहे की ते नक्कीच बोलावतील. परंतु या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने जेवढे तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष उपस्थित झाले होते या सगळ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना अनेकांनी अखंड समस्येचा पाडा या ठिकाणी वाहिलेला आहे. मावळ मतदारसंघाचे खासदार किंवा रायगडचे खासदार हे दोन्ही उमेदवार आता उभे आहेत हे पहिले खासदार होते आणि खासदार असताना कुठल्याही प्रकारचं काम आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी केलेलं नाही. कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून दिलेला नाही. गावखेड्यामध्ये वस्तीमध्ये कुठल्याही प्रकारची विकास कामं केलेली नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांना कंपन्यांमध्ये कुठे नोकरीमध्ये प्राधान्य किंवा व्यवसायामध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे ते देखील कुठेही दिलेलं नाही. कुठल्याच प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध झाला नसल्याकारणाने माझ्या संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या समस्येचा पाडा वाचला. त्यांच्यावर होणारा हा अन्याय त्यांनी या ठिकाणी बैठकीमध्ये प्रकट केलेला आहे. मी आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांचा आदेश या बैठकीत माझ्या कार्यकर्त्यांना देत असताना त्यांना मी शब्द दिलेला आहे की या रायगडच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांनी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांना मी शब्द दिलेला आहे की मान सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आणि मान सन्मानाची वागणूक जर मिळाली नाही माझ्या कार्यकर्त्यांना तर या बाबतीत जी काही चर्चा करायची ती मी आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्याशी करणार आहे आणि पुढे निर्णय घेणार आहे. आज या ठिकाणी बैठकीत ज्यावेळेस माझे कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यावेळेस दिसून आलं की खऱ्या अर्थाने माझ्या कार्यकर्त्यांचं काम या जिल्ह्यामध्ये मित्रपक्ष अजिबात करत नाही. निवडून येण्यापुरतं फक्त आमचं मतं तुम्हाला हवी असतात का? मग आमची मतं घेणार निवडून येणार आणि नंतर माझ्याच कार्यकर्त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम देणार नाही निधी उपलब्ध करून देणार नाही तर अशा पद्धतीने जर कामकाज इथे चालत असेल तर आम्हाला आदरणीय आठवले साहेबांशी चर्चा करून पुढे दिशा ठरवावी लागेल. आज माझ्या कार्यकर्त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त करत असताना मलाही त्या गोष्टीची कल्पना आहे की या 5 वर्षात कुठल्याही प्रकारचा निधी आम्हाला उपलब्ध झाला नाही. आता शेवटी मावळच्या मतदारसंघाच्या खासदारांनी 2.5 कोटीचा निधी जवळपास खालापूर तालुक्याला दिला. कोरोनाचा कार्यकाळ पाहता त्यांनाही निधी उपलब्ध करता आला नाही कारण खासदारांचा सगळा निधी हा कोरोनासाठी त्यावेळी देशभरामध्ये वापरला गेला. मग निधी नाही, कुठल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या नाहीत, व्यवसायात प्राधान्य नाही, अशा पद्धतीची जी खंत इथे व्यक्त होत होती ती खंत खऱ्या अर्थाने मला या लोकसभेच्या उमेदवारांसमोर मांडायची की आम्ही तुम्हाला फक्त मतदान करायचं निवडून आणायचं आणि तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना जर न्याय देणार नसतील तर हे यापुढे चालणार नाही. रायगड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्या शहरात त्या तालुक्यामध्ये मान सन्मान मिळाला पाहिजे आणि महायुतीच्या प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी आहे का त्यांनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पक्षाच्या RPIला सामावून घेतलं पाहिजे. कुठल्याही कमिट्यांमध्ये RPIला प्राधान्य नाही, निधी उपलब्ध नाही. ज्या काही समस्या या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी मांडल्या त्या समस्यांचा पाडा त्या ठिकाणी आम्हाला त्यांना वाचून दाखवायचा की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय का देत नाही. आम्ही तुमचं काम करणार, साहेबांचा आदेश आहेच आम्हाला, परंतु काम करत असताना जर आम्हाला मान सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर यापुढे आम्ही पुढचा विचार करू. आदरणीय आठवले साहेबांना भेटू, त्यांच्याशी चर्चा करू आणि या रायगड जिल्ह्यातली परिस्थिती संपूर्ण माहिती त्यांना दिल्यानंतर पुढे आमची दिशा ठरवली जाईल. कार्यकर्त्यांचा मान सन्मान माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि कार्यकर्त्यांचा मान सन्मान होत नसेल तोपर्यंत या जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारात कुठल्याही मेळाव्याला आमचा कार्यकर्ता उपस्थित राहणार नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.